काशवी भी तैयार हो गई है। तो हम भी अभी तैयार होते हैं। चलो हमारी भी तैयारी हो गई है, अभी हम निकलने वाले हैं। चलो यहाँ से आगे का लँग्वेज थोडा चेंज होगा दोस्तों, उसके लिए माफी चाहतो। हॅलो मित्रांनो, तर आम्ही पोचलो आहे पेरूच्या वाडीमध्ये। आम्ही आमच्या घरापासून 20 किलोमीटर लांब आलेलो आहे। जवळजवळ 35 मिनिट ते 40 मिनिट लागतात इथे पोचायला। तर मी तुम्हाला दाखवतो की आज शनिवार आहे, सॅटर्डे सुट्टी असल्यामुळे मित्रांनो इथं खूप गर्दी आहे। हे बघा पार्किंग, बघा पार्किंगला गाडी लावायला जागा नाही आहे। हे बघा हे पूर्ण एरिया पूर्ण पार्किंगने भरलेला आहे आणि अजून पण लोक मिसळ खायला येत आहेत। तर चला मी तुम्हाला दाखवतो पुढे। हे तुम्ही बघू शकता, हे बघू शकतात काही लोक येतात ते आणि ज्यांची मिसळ खाऊन झाली ते लोक जातात ते। तर ही पेरूची वाडी मखमलाबाद गावापासून थोडी आतमध्ये आहे, म्हणजे गावात नाही जावं लागत। गावाचा हायवे आहे, त्या हायवेनुसारच बाहेरून सरळ यावं लागते खाली। काही अंतरावर पेरूची वाडी आहे, तर तुम्हाला समोरच दिसते पेरूची वाडी। हे बघा पेरूची वाडी, हा बघा एरिया। चला आपण मध्ये जाऊ हळूहळू, चला। असल्यामुळे लोकांची गर्दी बघा। इथे आल्यानंतर खरंच मित्रांनो पेरूची वाडी नावासारखं काहीतरी आहे, जे आहेत नाही स्पेशलच आहेत। हे बघा पूर्ण हा पेरूचा बाग आहे। पेरूच्या बागेमध्ये ही पेरूची वाडी त्यांनी बनवली आहे। हे पेरूचे आईस्क्रीमचे स्टॉल आहे, इथं पेरूचे आईस्क्रीम भेटते। खेळण्यासाठी बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी तिथंच त्यांनी बनवल्या आहेत आणि विविध प्रकारचे स्टॉल बी त्यांनी इथे ठेवलेले आहेत। लेडीज कॉस्मेटिक, फोटोशूट्स वगैरे, चॉकलेट, पेरूची आईस्क्रीम, पेरूचं ज्यूस। इथे भाजीपाल्याचे सुद्धा दुकान आहेत। हे बघा म्हणजे तुम्हाला बाहेर जायची गरज नाही। हा एक त्यांनी ब्रिज बनवला आहे आणि ब्रिज खालून त्यांनी नदी दाखवली आहे। हे बघा खूपच छान त्यांनी इथं ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहे लोकांच्या मनोरंजनासाठी आणि भरपूर काही तुम्ही फोटोशूट करण्यासाठी बेस्ट प्लेस आहे हा। पक्ष्यांची वाडी आहे आणि त्यासाठी तुम्हाला पहिले कुपन काढावं लागेल। कुपनची किंमत माहीत नाही मित्रांनो, तुम्हाला इथे आल्यावर तेव्हा समजेल, कारण की एवढं पूर्ण व्हिडिओ शूट करण्यात मुश्किल आहे, कारण की आज पब्लिकची गर्दी भरपूर आहे।
आम्ही एक गेम तर खेळलो, आता दुसरा गेम बघू दोस्तो. आणि हा आहे ग्लास पाडायचे, टेबलावरची ग्लास आहे पाडायचा गेम. पुढे अजून त्याचं काहीतरी काम चालू आहे बरंचसं. चला पुढे जाऊ. हे बघा जम्पिंग पॅड लहान मुलांसाठी खेळण्यासाठी. याला बुलज राईस म्हणतात. हे बघा मित्रांनो खूपच सुंदर आहे. जसं तुम्ही आता बघितलं, जसं बसलो होतो काही नाही सर मित्रांनो. कुपन घ्यावं लागते आणि कुपन फक्त 50 रुपये, जास्त किंमत पण नाही आहे. आणि साधारण गरिबांनासुद्धा मिडल क्लास लोकांनासुद्धा परवडण्यासारखं आहे. आणि खूपच छान आहे मित्रांनो पेरूवाडी. तर अजून बरंचसं मी काही दाखवतो. तर आपण आता सगळ्यात पहिले आपण मिसळची टेस्ट घेऊ. तिथे पण टेबल रिकामा आहे, ते पहिले आपल्याला बघावं लागेल. आणि रश आज गर्दी भरपूर आहे. पहिले कुपन घेऊ आणि बघू वेटिंग आहे की नाही. खास करून पेरूच्या फ्लेवरमध्ये इथे पानपण अवेलेबल आहेत. मित्रांनो भरपूर गर्दी आहे, वेटिंग पण भरपूरच आहे. तुम्ही बघू शकता एक पण टेबल रिकामा नाही इकडे सुद्धा. हे बघा ही अजून एक साईड आहे. या ठिकाणी मित्रांनो पहिले नाव नोंदणी करावी लागते आणि त्यानुसार टेबल रिकामे झाले का नावानुसार नंबरनुसार तुम्हाला आतमध्ये सोडलं जातं. आपल्याला आपल्या नंबरचं कुपन भेटलेलं आहे. ऐश्वर्याने पहिलेच नाव नोंदणी केली होती, आम्हाला माहीत नव्हतं. हे बघा इथे पेरूचा ज्यूस वगैरे भेटतो. आणि हे बघा जिलेबी. तर आपल्याला फायनली आपल्याला जागा भेटलेली आहे. आणि चला आपण आता बसू. खेळायच्या मूडमध्ये फुल एन्जॉय. त्याच्यासोबत काशी पण एन्जॉय करते. तर आम्ही आमची ऑर्डर मेन्शन केलेली आहेत. ऑर्डर घेऊन दादा गेलेलेच आहेत. थोड्या वेळात आता आमची मिसळ तयार होऊन टेबलावर रेडी येईल. तर ही बघा आमची मिसळ ऑर्डर होऊन आलेली आहे टेबलावर.
त्याच्यासोबत दही आहे वाटीमध्ये आणि सुकी मिसळ, त्याच्यात शेव टाकलेली आहे, बारीक शेव, जाड शेव आणि इथे रस्सा, साधा रस्सा, तरीवाला रस्सा. जिलेबी आणि पेरूचा ज्यूस. बघू आता आपण टेस्ट करू. मित्रांनो, आमची मिसळ खाऊन झालेली आहे आणि खूपच टेस्टी होती मिसळ. आणि पेरूची वाडी खरंच तुम्ही इथे या आणि खूप ॲक्टिव्हिटीज आहे, खूप काही बरंच सारखं बनवण्यासारखं आहे, खाण्यासारखं आहे, जिलेबी वगैरे मिसळसोबत भेटते आपल्याला. आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघल्याशिवाय तुम्हाला पेरूच्या वाडीचं इथली मजा आणि इथे काही काही ॲक्टिव्हिटीज तुम्हाला बघायला भेटणार, अशी इथली खासियत आहे पेरूच्या वाडीमध्ये. आणि आम्ही आता थोड्यात आम्ही पक्षी बघायला जाणार आहे. ते प्रकारचे पक्षी पण आहेत बघायला, तिथे पण मी तुम्हाला दाखवेल जरूर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो. पक्ष्यांची वाडी म्हणतात, पक्ष्यांची वाडी आहे, तिथे आम्ही आता कुपन काढू आणि पक्षी पण बघायला जाऊ. तुम्हाला ते पण आम्ही मित्रांनो तुम्हाला पेरूची वाडी कशी वाटली आणि म्हणजे आम्हाला जरूर सांगा आणि व्हिडिओ शेअर केला. आणि मित्रांनो व्हिडिओ हा पूर्ण बघा, पूर्ण न बघितलं तर तुम्हाला पेरूची वाडी समजणार आणि इथे काय काय ॲक्टिव्हिटीचे काय काय लहान मुलांसाठी काय काय आहे आणि पुरुषांसाठी म्हणजे ठिकाणी खूप आम्ही खूप एन्जॉय केला. इथली मिसळ पण खूप छान होती. तर नक्की या पेरूच्या वाडीला भेट द्या. तर मित्रांनो आणि पुढच्या व्हिडिओ आपण तोपर्यंत बाय बाय. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये, एक नवीन काहीतरी तुमच्यासाठी किंवा आजच्यासाठी. तर आपण पुढच्या व्हिडिओत भेटू, तोपर्यंत चला बाय बाय.